डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर यामध्ये सिंपल तुम्हाला काही गोष्टी माहित असू दे की प्रोबॅबिलिटी आपण कशाला म्हणतो. प्रोबॅबिलिटी काय म्हणतो म्हणजे शक्यता म्हणतो थोडक्यात, की काहीतरी एक कॉइन टाकला तर तो हेड किंवा टेल पडेल. ठीक आहे, प्रॅक्टिकली आपण म्हणणार हेड किंवा टेल पडेल. ठीक आहे, दोन्हीपैकी वेगळं काही पडणार नाही, एक तर हेड किंवा एक टेलच, उभा वगैरे राहणार नाही, आपण प्रॅक्टिकली जर बोलत असलो तर. ठीक आहे, तर हे बेसिक आपण म्हणत असतो. तर याच्यावर आपण प्रोबॅबिलिटी कसं काढलं जातं, तर कॉइन टाकला की कॉइन मध्ये काय म्हणतो आपण, दोनच कंडिशन असणार. बरोबर, कॉइन टाकले त्या दोन कंडिशन काय असणार फक्त, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. मग प्रोबॅबिलिटी काय, प्रोबॅबिलिटी की हेड पडणार, हे कसं काढलं जाईल, तर यात बघायचं काय, हेड किंवा टेल दोन्ही पैकी एक म्हणजे काय होणार, एक हेड पडायचा चान्स काय एकच आहे, आणि टोटल पॉसिबिलिटी किती आहे, हेड टेल दोन, म्हणजे 1/2 हा तो असेल तुमचा हेड पडायची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तेच समजा म्हटलं आपण कॉइन टाकला असेल, एक सॉरी डाईस टाकला, डाईस म्हणजे तो ठोकळा, त्यात काय व्हॅल्यू असतं डाईस मध्ये, 1 2 3 4 5 6. तुम्हाला समजा काय म्हटलं, प्रोबॅबिलिटी काढा की हे जे काही तुम्ही टॉस कराल ते सगळे नंबर इव्हन आहेत. मग तुम्ही काय करणार यामध्ये, बघायचं की यात इव्हन कोणते कोणते आहेत, 2 4 6 म्हणजे 3 इव्हन नंबर आहेत, म्हणून म्हटलं 3 डिवाइड बाय टोटल पॉसिबिलिटी किती आहे, टोटल आउटकम काय असणार आहे, 1 ते 6 काही असेल, म्हणजे काय होणार डिवाइड बाय 6, म्हणजे ह्याचा प्रोबॅबिलिटी काय असेल 1/2. ठीक आहे, समजा तुम्हाला म्हटलं की प्रोबॅबिलिटी काढा की जो डायसचा जो व्हॅल्यू येईल तो 1 आहे, तर अशा काय करणार, आता 1 किती असणार, या 6 पैकी हा 1 एकटाच आहे म्हणजे एकदाच आहे म्हणजे 1 म्हणणार, डिवाइड बाय किती पैकी काढलं तर असेल, टोटल आउटकम किती आहे 6. हा जनरल फॉर्म्युला होता प्रोबॅबिलिटीचा, जे आपण 11वीला शिकलो होतो. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का, हे सगळ्यांना माहिती असेलच की सिंपल आपण हा प्रोबॅबिलिटी बघत होतो की प्रोबॅबिलिटी कशाला म्हणतो, नंबर ऑफ आउटकम्स फॉर दॅट पर्टिक्युलर इव्हेंट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. म्हणजेच इव्हन साठी आउटकम्स काय आहेत, 2 4 6 इव्हन आहेत म्हणजे झाले 3, आणि टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत, 1 2 3 4 5 6, मग याला म्हणतो 6, म्हणजे प्रोबॅबिलिटी झाला काय 3/6. ठीक आहे, तर हे तुम्हाला जनरल माहित असेल. ठीक आहे, तर जेव्हा तुम्हाला म्हटलं एक डायस थ्रो केलाय, तर तुम्ही आता डायरेक्ट काढाल ना, काय जे काय म्हटलं असेल तुम्हाला ते. पण तेच तुम्हाला काय म्हटलं असेल, एक डाईस 100 वेळा टाकलंय, एक डाईस 5 वेळा टाकला असेल, एक डाईस 4 वेळा टाकला असेल, तर म्हणजे यात काय होतं की नंबर ऑफ ट्रायल्स वाढलेले असतात. या ट्रायल्सला आपण बर्नॉली ट्रायल्स म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला म्हटलं असेल एक डाईस टाकलाय आणि त्यात प्रोबॅबिलिटी काढा की डाईस टाकल्यावर त्यात एक हा नंबर दिसेल, तर तुम्ही प्रोबॅबिलिटी डायरेक्ट काय म्हणणार 1/6 असेल, हे तुम्हाला डायरेक्ट प्रोबॅबिलिटी माहित आहे. पण तेच तुम्हाला काय म्हटलंय, 6 वेळा डाईस टाकलाय आणि त्यातनं तुम्ही शोधा की यातले फक्त 3 वेळा 1 पडलेला आहे. कळतंय काय म्हटलं तुम्हाला, 6 वेळा डाईस टाकलाय म्हणजे काय, 1 ते 6 1 ते 6 1 ते 6 असं 6 वेळा तुम्ही टाकलेला आहे डाईस. त्यात तुम्हाला काय बघायचं, त्यात 1 हा 3 वेळाचा यायला पाहिजे किंवा 1 हा 2 वेळा यायला पाहिजे, असं काही तुम्हाला प्रोबॅबिलिटी असेल. तर अशा वेळी तुम्ही डायरेक्ट या फॉर्मने काढू शकणार नाही. कळतंय, तर यासाठी आपण वापरतो हे डिस्ट्रीब्युशन मेथड. त्यातला एक पार्ट तुम्हाला आहे सिलेबसला, त्याला म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर यामध्ये आपण काही फॉर्म्युला जसं की NCR वगैरे आपण म्हणायचो बघा, तुम्हाला आठवतंय का मला माहित नाही. NCR वगैरे आपण किंवा NCX म्हणा. ठीक आहे, हे आपण असं फाइंड करत होतो. काय असतं हे बघूया आपण. याचा फॉर्म्युला काय असतो NCXचा, n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल इंटू n मायनस x फॅक्टोरियल. ठीक आहे, तर या काही गोष्टी याचा आपण इथं वापर करणार आहे. बघूया आपण कसं करणार आहे. ठीक आहे, तर हे बेसिक तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला डिस्ट्रीब्युशनचा, प्रोबॅबिलिटीचा, ते तुम्हाला कळलं असेल. म्हणजे थोडक्यात हा डिस्ट्रीब्युशन आपण कधी वापरणार, एकदाच नसून नंबर ऑफ टाइम्स रिपीट केला असेल, म्हणजे ट्रायल्स आर नंबर ऑफ टाइम्स, 5 टाइम्स 10 टाइम्स 15 टाइम्स 20 टाइम्स किती वेळा असेल, 20-25 वेळा तुम्हाला एकच काम करायचं आहे, त्यातून तुम्हाला काहीतरी प्रोबॅबिलिटी काढायचं आहे, तेव्हा आपण हे डिस्ट्रीब्युशन मेथड यूज करत असतो. ठीक आहे, आणि या नंबर ऑफ ट्रायल्सला आपण बर्नॉली ट्रायल्स म्हणत असतो. ठीक आहे, तर या जनरल फॉर्म्युला काय, मायनॉर डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय असतो, जर सक्सेस आउट ऑफ n ट्रायल्स, म्हणजे टोटल ट्रायल्स काय n, जसं की इथे काय म्हटलं आता मी, डाईस टाकला एकदा, तर त्यात आउटकम काय असणार, 1 2 3 4 5 6 काहीतरी असेल. ठीक आहे, पण त्यात जर काय म्हटलं आपण 10 वेळा डाईस टाकला, म्हणजे तुमचा n काय असेल त्या केसला 10 असेल, म्हणजे तुम्ही 10 टाइम 10 ट्रायल्स केलेला आहे. कळतंय, याचा जनरल फॉर्म्युला काय असतो, एक सक्सेस आउट ऑफ n ट्रायल्स इज इक्वल टू NCX इंटू P रेस टू x इंटू Q रेस टू n मायनस x. व्हेअर P म्हणजे काय, तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही 20 वेळा कॉइन टॉस करत आहात. कळतंय,
सिंपल विचार करा, एकदा कॉइन टॉस केला की त्यात प्रोबॅबिलिटी काय असणार? हेडची प्रोबॅबिलिटी असेल 1/2, टेलची प्रोबॅबिलिटी असेल 1/2. तुम्हाला काय म्हटलं, समजा 20 टाइम्स तुम्ही कॉइन टॉस केलाय किंवा म्हटलं जाईल की 20 कॉइन टॉस केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे की 5 वेळा हेड आलाय किंवा 10 वेळा हेड आलाय असं तुम्हाला म्हटलं असेल. तर या केसात तुम्हाला तुमचं पहिलं काम काय असेल? जरी तुम्हाला म्हटले 20 कॉइन टॉस केले, तर पहिल्यांदा तुम्ही एक कॉइनसाठी बघायचं की पी काय असेल. कळतंय? म्हणजे तुम्हाला म्हटलंय काय, 20 कॉइन टॉस केले, त्यातून तुम्हाला फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी दॅट 5 वेळा हेड आहे त्यामध्ये. म्हणजे तुमचा सक्सेस कोण आहे? कॉइन टाकल्यावर हेड पडतो हा तुमचा सक्सेस आहे. मग त्याच्या प्रोबॅबिलिटीला आपण म्हणतो पी. कळतंय? आणि क्यूला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. म्हणजे तुमचं म्हणणं काय, हेड पडला पाहिजे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि इथं काय क्यू म्हणजे काय असेल? प्रोबॅबिलिटी ऑफ टेल असेल. कधीही लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी हा कधीही 1 पेक्षा जास्त नसतो. जास्तीत जास्त कधी आपण काय म्हणतो, 100%च मिळणार आहे. 100%च्या वर कधी मिळणार नाही. तेव्हा प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज इन बिटवीन 0 to 1. 0 आणि 1च्या मध्ये प्रोबॅबिलिटी नेहमी असणार आहे. मग जर सक्सेसची प्रोबॅबिलिटी पी असेल आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी क्यू असेल, तर आपण जनरली काय म्हणणार? बघा, म्हणजे काय, एक तर हेड पडेल किंवा पडणार नाही. बरोबर? मग हेड पडेल आणि हेड पडणार नाही, या दोघांची मिळून प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? तर 1 असणार आहे. बरोबर? म्हणजेच आपण याच्यानं काय म्हणणार, की पी प्लस, आपण असं म्हणू शकतो बघा, की काय, पी प्लस क्यू हे दोन्ही मिळून प्रोबॅबिलिटी काय होणार? 1. कारण पी इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड क्यू इज प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. त्यामुळे आपण इथून पुढे काय म्हणणार? जर तुम्हाला पी माहित असेल, त्यातून तुम्ही क्यू काढू शकता. कसं काढणार? 1 मायनस पी. किंवा जर तुम्हाला पी माहिती आहे, तर त्यातून तुम्ही क्यू फाइंड करू शकता, किंवा क्यू माहिती आहे तर तुम्ही पी फाइंड करू शकता. ठीक आहे? तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि एन चा फॉर्म्युला काय म्हणतो आपण? एन फॅक्टोरियल अपॉन एक्स फॅक्टोरियल एन मायनस एक्स फॅक्टोरियल. ठीक आहे, तर यामध्ये कोणाला डाऊट काय आहे का? एक्झाम्पल वेळी अजून क्लिअर होईल जर डाऊट असेल तर. ठीक आहे, बघूया आपण ते एक्झाम्पल वेळी पुढं. आता काय बघा, यात आणि काही वेळा तुम्हाला फॉर्म्युला असते, मीन आणि व्हॅरियन्स फाइंड करा किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करा. तर जनरली काय यातलं काय म्हटलं, एन म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रायल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला किती वेळा एखादं काम करायचं आहे, किंवा कॉइन टॉस करायचं आहे 20 वेळा, किंवा काय म्हणतो आपण डाईस टाकलाय 10 वेळा, डाईस टाकलाय 5 वेळा. तर यात तो एन काय झाला तुमचा? 5 म्हणजे तो काय झाला? हा नंबर ऑफ ट्रायल्स. ठीक आहे, मग तुम्हाला त्यातनं मीन काढायचं असतं. मीन त्याला डिनोट करतो म्यूने, किंवा त्याला म्हणतो आपण ई ऑफ एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यूला आपण मीन म्हणतो. तर याचा जनरल फॉर्म्युला काय म्हणतो आपण? एन इंटू पी. ठीक आहे, तेच व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आपण याला म्हणतो एन इंटू पी इंटू क्यू. काय व्हॅरियन्स फॉर्म्युला म्हणतो आपण एन इंटू पी इंटू क्यू. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे या व्हॅरियन्सचा स्क्वेअर रूट. हे एवढे तुम्हाला 3 फॉर्म्युले माहित असले पाहिजे. ठीक आहे, तर हे नोट करून घ्या किंवा याचा फोटो वगैरे काढून घ्या. हे आपल्याला लागेल. ठीक आहे, तर याच्यावर पूर्ण आपला आता एक्झाम्पल्स बेस्ड आहेत. यामध्ये तुम्हाला एकच एक्सरसाइज आहे 8.1. ठीक आहे, टोटल बघा किती एक्झाम्पल आहेत, तर टोटल 12 एक्झाम्पल्स आहेत. छोटे छोटे एक्झाम्पल आहेत, सोपे आहेत, लगेच सॉल्व्ह होतील. कदाचित आजच संपेल, बघूया आपण. आपण जास्त फास्ट जाणार नाहीये, तुम्हाला कळेल अशा स्पीडमध्ये जाणार आहे. आता काय म्हटलंय बघा, डाइस इज थ्रोन 6 टाइम्स. ठीक आहे, इफ गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. पहिला पार्ट म्हटलंय 5 सक्सेस, दुसरा पार्ट म्हटलाय ऍटलिस्ट 5 सक्सेसेस, तिसरा म्हटलाय ऍटमोस्ट 5 सक्सेसेस. काय असतंय ऍटलिस्ट, काय असतं ऍटमोस्ट, ते सगळं बघूया. पहिल्यांदा क्वेश्चन ओळखायचा प्रयत्न करा. मला सांगा, आता उत्तर तुम्ही द्यायचं आहे. चुकलं चुकू दे, काय हरकत नाही. अ डाइस इज थ्रोन 6 टाइम्स. म्हणजे डाइस किती वेळा टाकला? तर 6 वेळा टाकलाय. मग मला सांगा, आणि काय म्हटलंय? गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. ठीक आहे, म्हणजे बघा, आपण टोटल सॅम्पल स्पेस मानायचो आहोत. म्हणजे काय, टोटल काय काय असतं डाईस टाकल्यावर आउटकम काय असतो? एक डाईस म्हणजे एक ठोकळा टाकला, त्यात नंबर काय काय असणार? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आणि आपण आता एक्झाम्पल बघताना मला वाटतं हा पार्ट बघितला जाता. आता ऑड नंबर, यातले ऑड नंबरचा सॅम्पल स्पेस काय काय आहे? कशाला म्हणतो आपण ऑड? 1 3 आणि म्हणतो 5. बरोबर? आता याच्यावरनं काय करायचं बघा. आता काय यातनं ओळखा पाहिला की एन काय असेल, आणि काय म्हणू आपण, एक्स क्वेश्चनवरून दिसतंय इथं. इथं एक्स काढतंय आपल्याला 5 सक्सेस ऍटलीस्ट, याच्यावरून आपण एक्स काढतो. यात तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे? एन, पी आणि क्यू काय असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे,
तर मला सांगा पहिला एन किती असेल, एन नंबर ऑफ ट्रायल्स. लगेच टाईप करा, किती वेळ लागते, 1 मिनिटात होईल. एन किती असतो, एन किती आहे या केसला, एन किती असेल. लवकर लवकर आहात ना सर नक्की सगळे. 6 बरोबर अनिकेत. एन किती असणार 6 मीन्स काय, मी काय म्हटलं, नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे किती वेळा कॉइन डाईस टाकलाय बघा. काय म्हटलं, डाईस थ्रोन 6 टाइम्स म्हणजे 6 वेळा टाकलाय. प्रत्येक वेळी टाकला की 1 ते 6 मध्ये काहीतरी असेल, असं 6 वेळा टाकलाय म्हणजे तुमचा एन किती आहे या केसला 6. बरोबर, एवढं कळलं. बऱ्यापैकी तुम्ही आता जवळजवळ पोहोचलाय आन्सरच्या. पुढे काय म्हटलं बघा आता, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस. म्हणजे तुमचा सक्सेस कधी आहे, जो डाईस टाकला त्यात जर ऑड नंबर आला तर तो तुमचा सक्सेस आहे. मग या सक्सेसची प्रोबॅबिलिटी काढा फॉर सिंगल ट्रायल पहिला, त्याला म्हणतो आपण पी. कळत आहे? म्हणजे इथे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर पेपरला कसं ते आपण सॉल्व्ह करून बघूया थोड्या वेळी. पी म्हणजे काय म्हटलं मी आता, नंबर ऑफ ट्रायल्स, सॉरी, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. सक्सेस कधी म्हणणार आपण, डाय टाकल्यावर जर काय आला असेल, ऑड आला असेल. ऑड नंबर्स किती आहेत यामध्ये बघा, सांगा ऑड नंबर्स किती आहेत. लवकर लवकर, समोर तुमच्या लिहिलेलं आहे सगळं. ऑड नंबर्स किती, 3. बरोबर, ऑड नंबर 3 आहे तर प्रोबॅबिलिटी काय म्हणणार आपण, सक्सेसचे चान्स किती, 3. किती पैकी 3, टोटल सॅम्पल साइज किती आहेत, 6. 3 पैकी 6 म्हणजे याला काय म्हणणार, 1/2 किंवा काही जण म्हणतील 0.5 काही असेल. मग तुम्हाला पी माहित आहे, यातनं क्यू काढणार, झालं एक्झाम्पल सॉल्व. कळत आहे? आता बघा सॉल्व करूया आपण. काय म्हणणार आता, जरा लिहिणार कसं आपण, ट्रायल्स वरती सगळं लिहायचं. म्हणून काय म्हणणार, लेट एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ सक्सेसेस. कारण की आपला फॉर्म्युला काय असतो, एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स म्हणतो आपण तसा, हा दॅट इज नंबर ऑफ ऑड नंबर्स. ठीक आहे. आता काय म्हणणार इथं परत, प्रोबॅबिलिटी काय ऑफ गेटिंग अन ऑड नंबर इन अ सिंगल थ्रू ऑफ डाय. आपण फाइंड केला तर प्रोबॅबिलिटी किती असतो, 3/6 म्हणजेच 1/2. ठीक आहे. तर नंबर ऑफ ट्रायल्स किती आहेत, याच्यावरनं क्यू काय मिळेल. क्यूचा फॉर्म्युला काय म्हटलं मगाशी, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. म्हणजे क्यू काय असणार, 1 मायनस पी. 1 मधनं अर्धा गेला, राहील पुन्हा अर्धा, म्हणजे क्यू पण मिळाला अर्धा. आता एन काय दिलंय, एन 6 आहे, कारण काय म्हटलं आपण, 6 वेळा डाईस थ्रो केलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असेल तर, सॉरी, याचा एन काय असेल तर 6. म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन काय, या फॉर्म देणार आपण. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कसं रिप्रेझेंट केलं जातं, एक्स लिहायचा हा असा साइन बी, आणि पुढे म्हटलं 6,1,2. 6 म्हणजे काय, एन, हा म्हणजे म्हणतो आपण पी. बी एन कॉमा पी या फॉर्म मध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे, असं नाही रिप्रेझेंट केलं तरी चालेल, लिहिलं तरी काय फरक पडत नाही. आता फॉर्म्युला काय म्हणतो आपण, पी एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. एन किती आहे माहिती आहे आपल्याला, 6 माहित आहे. पी माहिती आहे 1/2, क्यू पण 1/2, रेस टू 6 मध्ये असं काहीतरी झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, काय म्हटलं यामध्ये, पहिला केस फाय सक्सेस म्हणजे काय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 म्हणजे बरोबर 5 म्हणजे तुमचा हा जो स्मॉल एक्स आहे तो किती आहे तर 5 आहे या केसला. काय होणार, एक्स इज इक्वल टू 5. मग या सगळ्या ठिकाणी एक्स इकडे 5 टाकूया, म्हणजे काय मिळेल, 6c5 1/2 रेस टू, आता इथे काय होणार बघा, 5 म्हटला 6 मायनस 5 1 म्हणजे काय झाला, हा 6 झाला. बरोबर का, बघा इथं 5 इथं 1, टोटल होणार काय 6, किंवा इथंच बघा एक्स आणि 6 मायनस एक्स दोन्ही रेस टू सेम 1/2 आहे ना दोन्ही. 1/2 रेस टू एक्स 1/2 रेस टू 6 मायनस एक्स, दोघांचं ऍडिशन केलं तर काय होणार, एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होणार, रेस टू 6 म्हणून डायरेक्ट लिहिला आपण फक्त 6. कळत आहे. आता हे कसं फाइंड करतो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युल्याप्रमाणे. ठीक आहे, काय मिळालं मग, हा इथं 6c5 आहे. ठीक आहे, हे सॉल्व्ह केला की तुम्हाला काय मिळतो, हा 6c1 6c5 दोन्ही सेमच मिळणार आहे. डायरेक्ट पुट केला तरी चालेल किंवा डायरेक्ट फाइंड केलं तरी चालेल. बघा कसं करतो आपण, इथं लिहूया 6c5 जर लिहायचं म्हणजे काय होणार, 6 फॅक्टोरियल. ठीक आहे, डिवाइड बाय काय म्हणणार इथं, इथं असं लिहिणार आपण की काय, एन सी एक्स 6c5 आहे तर खाली काय म्हणणार 5 फॅक्टोरियल इंटू काय 6 मायनस 5 म्हणजे 1 फॅक्टोरियल, मग अशी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे, आणि हा म्हणजे काय होणार आता 6 फॅक्टोरियल म्हणजे काय 6 इंटू 5 फॅक्टोरियल.
बरोबर का? 6 म्हणजे काय 6 5 4 3 2 1 असं लिहितो ना. इथं 5 फॅक्टोरियल मग काय केलं आपण 6 फॅक्टोरियल म्हणजे काय होणार 6 इंटू परत 5 4 3 2 1 म्हणजे 5 फॅक्टोरियल मग 5 फॅक्टोरियल फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि हा मिळणार 6. ठीक आहे, म्हणजेच हा काय झाला एवढा झाला 6 इंटू 1/64 म्हणजे काय होणार 2 3 जा 2 32 जा. पहिलाचा आन्सर मिळेल 3/32. हे सगळ्यांना कळलं का? हे सगळ्यांना कळलं का? बघा हे असं लिहिलं तरी चालेल. जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल असं लिहा. नसेल डायरेक्ट सॉल्व्ह करा. तुम्हाला आन्सर हाच मिळणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? लवकर बोला. रिपीट. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पाठ रिपीट करायचं का फक्त इथून? इथून स्टार्ट करूया का? बरं इथून. ठीक आहे. बरं आपल्याला काय दिलं बघा गिवन n इज इक्वल टू 6 आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. इथून स्टार्ट करूया आपण. P and Q कळलं असेल सगळ्यांना. n म्हटलंय 6 कारण का 6 टाइम्स डाय थ्रो केलेला आहे. म्हणजे n झालाय 6 मग याला आपण बायनॉमियलच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो n, p म्हणजेच काय बायनॉमियल म्हणून b त्यातला n किती आहे 6 p किती आहे 1/2 ह्या आपण इथे नोट केला. जनरल फॉर्म्युला काय म्हटला होता x इक्वल टू x इज इक्वल टू NCX आणि पुढे काय म्हटलं p रेस टू x q रेस टू n मायनस x. n किती माहिती आपल्याला 6 आहे म्हणून 6CX 1/2 रेस टू x 1/2 रेस टू 6 मायनस x. इथे बघा दोन्ही नंबर सेम आहे ना. म्हणजे 1/2 इथे पण 1/2 रेस टू x रेस टू 6 मायनस x. म्हणजे यालाच आपण असं म्हणू शकतो ना की काय हा म्हणजे काय असणार इज इक्वल टू ठीक आहे याला काय म्हणणार आपण 6 हा परत इथं c इथं म्हणणार x इंटू काय म्हणणार इथं तर 1/2 रेस टू काय म्हणणार बघा इथं x प्लस 6 मायनस म्हणजे हा डायरेक्ट 6 होणार ना डायरेक्ट. कळलं का? यालाच आपण असू शकतो 6CX इंटू 1/2 रेस टू 6. ठीक आहे. आता काय बघायचं आपल्याला क्वेश्चन काय म्हटलं बघा फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस. पहिला पार्ट काय म्हटलाय 5 सक्सेस म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे किती सक्सेस पाहिजे. थोडक्यात तुम्हाला हा स्मॉल एक्स दिलेला आहे. हा एक्स काय म्हटला किती आहे तर 5 आहे. म्हणजे पहिला केस काय एक्स इक्वल टू 5 यामध्ये 5 पुट करा. यामध्ये 5 पुट केला मग काय होईल 6C5 1/2 रेस टू 6. ठीक आहे. हे जर कळलं असेल ठीक हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे नसेल तर याला स्किप करा. कळलं नसेल तर सोडून द्या डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करायची लक्षात नाही गरज नाही. इथं डायरेक्ट सॉल्व्ह करणार 6C5 म्हणजे काय होणार 6 फॅक्टोरियल अपॉन खाली होणार 5 फॅक्टोरियल आणि 6 मायनस 1 फॅक्टोरियल. बरोबर 6 मायनस 1 म्हणजे काय असतो तर सॉरी 6 मायनस 5 म्हणजे असणार 1 फॅक्टर म्हणजे इथं काय मिळेल असं मिळेल बघा पहिला म्हणणार 6 फॅक्टोरियल खाली काय म्हणणार 5 फॅक्टोरियल. ठीक आहे इंटू काय म्हणणार 6 मायनस 5 किती होतोय 1 फॅक्टोरियल. ठीक आहे मग आता हाच काय होणार 6 फॅक्टोरियल आपण कसं म्हणू शकतो 6 इंटू 5 फॅक्टोरियल. ठीक आहे आणि खाली काय आहे इथं परत 5 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल म्हणजेच 1 म्हणजे त्याला आपण 1 म्हणूया. आता हा आणि हा कॅन्सल मग राहिला काय फक्त 6 तर मी तो आला 6 आणि हा खाली 64 आधीच आहे ना 1/64. 2 रेस टू 6 किती होतंय 2 रेस टू 6 मल्टिप्लाय करत जावा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 6 वेळा 2 मल्टिप्लाय तुम्हाला मिळेल 2 4 8 16 32 64. बरोबर त्यामुळे त्याला 6/64 मग 2 3 जा इथे कॅन्सल केला 2 1 जा 2 3 जा तसं इथे कॅन्सल केला 32 मिळाला आन्सर 3/32. ठीक आहे आता कळलं का सगळ्यांना? आता कळलं का? येस ठीक आहे गुड. ठीक आहे सगळ्यांकडे असेल गुड. ठीक आहे असं रिप्लाय करत जावा म्हणजे शिकवताना पण बरं वाटतं. नाहीतर एकटाच बोलायला लागलं की मग ते काही शिकवायची इच्छा होत नाही. ठीक आहे आता बघा काय म्हटलं आता जर याच्यावर काय म्हणतो आपण हेन्स द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस इज 3/32. आता बघा हा शब्द याच्यावर जास्त लक्षात ठेवायचं कधी ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट. शब्दशः अर्थ काढा मराठीत. ऍटलिस्ट म्हणजे काय कमीत कमी 5. बरोबर ऍटमोस्ट म्हणजे काय म्हणतो आपण जास्तीत जास्त 5 हे वाटल्यास कुठेतरी लिहून घ्या. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी ऍटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. ठीक आहे हे सिंपल लक्षात ठेवा. आता कमीत कमी 5 याचा अर्थ काय टोटल ट्रायल किती आहे बघा टोटल आपण 6 वेळा टाकतोय. ठीक आहे 7 काय म्हणल्यात
कमीत कमी किती वेळा ऑड नंबर मिळाला पाहिजे सगळे, तर ऍटलिस्ट 5 टाइम्स. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 5. म्हणजे काय, 5 पण चालेल, 5 पेक्षा जास्तही चालेल. कळलं का? ऍटलिस्ट 5 म्हणजे काय बघा, कमीत कमी 5 वेळा पाहिजेच कंपल्सरी. म्हणजे 5 तर पाहिजेच आणि 5 पेक्षा जास्त चालेल. म्हणजे आपण याला काय म्हणणार, या केसला हा जो एक्स आहे तो काय असेल, 5 किंवा 5 पेक्षा जास्त. त्यालाच म्हणणार आपण एक्स शुड बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू 5. बरोबर. जेव्हा म्हणतो आपण ऍटलिस्ट 5 सक्सेस, म्हणजे काय म्हणणार, कमीत कमी 5 म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त. बरोबर का? आणि आपण ट्रायल किती वेळा टाकलेला आहे, टोटल केसेस 6च असणार आहे. त्यातलं काय म्हटलं आपण, 5 किंवा 5 पेक्षा जास्त म्हणजे काय असेल, जेव्हा एक्स 5 असेल तो आणि एक्स 6 असेल तेव्हा. म्हणजे आपण या केसला काय म्हणणार, हा झाला P5 प्लस P6. हे पहिला कळलं का सांगा, मग पुढचं सॉल्व्ह करता येईल. हे कळलं का? हे लक्षात आलं का आपण कसं म्हटलेलं आहे? बोला लवकर, येस नो लवकर. लेस देन ग्रेटर देन इक्वल टू कसे आले बघा. काय म्हणतो आपण, कमीत कमी 5. कमीत कमी म्हणजे काय, कमीत कमी म्हणजे काय म्हणतो आपण, म्हटलं मी काय, कमीत कमी 5 सक्सेस म्हणजे काय, कमीत कमी 5 वेळा तरी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मिळाला पाहिजे. कमीत कमी 5 म्हणजे 5 पेक्षा कमी का 5 पेक्षा जास्त? 5 पेक्षा जास्त. बरोबर. 5 पेक्षा जास्त म्हणजे आपण लिहिलं, तर काय म्हटलं, 5 पेक्षा जास्त. आणि कमीत कमी 5 म्हणजे त्यामध्ये 5 पण आला ना, बरोबर का? कमीत कमी 5 म्हणजे त्यामध्ये 5ही आला. म्हणजे काय, 5 पेक्षा जास्त पण पाहिजे आणि 5 पण पाहिजे. म्हणून काय होणार, ग्रेटर दॅन इक्वल टू 5. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, किती वेळा टाकलेला आहे, 6 टाइम्स. म्हणजे नंबर ऑफ ट्रायल 6च आहे, जास्त 6 पेक्षा जास्त नाहीये. ठीक आहे. जरी आपण म्हटलं ग्रेटर देन 5, तरी आपलं काय असणार आहे, किती असेल, ग्रेटर देन 5 ना. म्हणून काय म्हणणार आपण, ऍटलिस्ट 5 म्हणजे काय होणार, ग्रेटर देन ऑर इक्वल टू 5. म्हणजेच P5 प्लस P6. आता कळलं का सगळ्यांना? ऍटलिस्ट ऍटमोस्ट हा शब्द लक्षात घ्या. ऍटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी 5. कमीत कमी म्हणजे काय, 5ही चालेल, 5 पेक्षा जास्तही चालेल. कळत आहे? त्यामुळे काय म्हणतो इथं 5 आणि 6. मग 5 आणि 6 फक्त सिंपल फॉर्म्युला पुट करा. आपल्याला काय होतं मग, अशी 6C आपण टाकत होतो. 6C5 1/2 रेस टू 6. 6C6 1/2 रेस टू 6. 6C5 आपण काढले मग अशी, हा काय 6च मिळाला होता. ठीक आहे, किंवा यात दोन्ही कॉमन काढला असं घ्या. आता हे परत सेपरेट सॉल्व्ह करूया आपण. हा 6 मिळाला आणि 66. जेव्हा हे दोन्ही सेम असतं तेव्हा व्हॅल्यू 1च मिळतो. तुम्ही पुट करून बघू शकता कसं, 6 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल आणि 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल नेहमी 1 असतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे असं मी अज्युम करतोय बरं का. म्हणजे हे 11वीला आपल्याला झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती असं मी अज्युम करतोय. नसेल तर मला सांगत जाऊ. आता बघा काय सॉल्व्ह करणार, 6 फॅक्टोरियल. ठीक आहे, डिवाइड बाय काय म्हणणार, परत 6 फॅक्टोरियल. कारण का हा वरचा 6 इथं लिहिला, खालचा 6 लिहिला, नंतर येतो 6 मायनस 6 म्हणजे झाला 0. 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल नेहमी 1 असतो. आता हा पण कॅन्सल, हा पण कॅन्सल, हा म्हणजे 1च म्हणतो. म्हणजे आन्सर काय आला तर 1. त्यामुळे इथे लिहिला हा 1. 65 कसं काढलं आपण मगाशी बघितलेलं आहे, त्यामुळे हे काय परत मी सांगत नाही. ठीक आहे, तर हे कळलं असेल सगळ्यांना. हा झाला सेकंड केस, ऍटलिस्ट 5 सक्सेस. आता पुढचं काय बघा, काय म्हणतात इथं, जेव्हा म्हटलं नेक्स्ट काय, ऍटमोस्ट 5. ऍटमोस्ट म्हणजे काय आता, तर जास्तीत जास्त 5. म्हणजे 5 पेक्षा वरचं चालणार नाही. कळत आहे? म्हणजे जास्तीत जास्त 5. जास्तीत 5 म्हणजे काय, लिमिट 5 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5 एवढ्यापर्यंत काढावं लागेल. कळत आहे? तर तुम्ही त्या मेथडने पण काढू शकता, पण कॅल्क्युलेशन तुमचं वाढेल ना. जेव्हा आपण म्हणतो ऍटमोस्ट 5 म्हणजे काय, जास्तीत जास्त 5. 5 पेक्षा वरचा चालणार नाही. म्हणजे काय, P ऑफ 0 काढावं लागेल, P ऑफ 1 काढावं लागेल, P ऑफ 2 काढावं लागेल, P ऑफ 3 काढावं लागेल, P ऑफ 4, P ऑफ 5. हे सह काढून त्यांची ऍडिशन करत बसावं लागेल. मग मला सांगा, P ऑफ 0 पासून P ऑफ 5 पर्यंत काढलेलं सोपं, की फक्त P ऑफ 6 काढलेलं सोपं पडेल आपल्याला? म्हणजे मी पुढचं सांगतो, पुढे आपल्याला काय करायचंय, कोणतं सोपं पडेल?
0 पासून 5 सगळ्याचं काढायला सोपं पडेल की फक्त पी ऑफ 6 काढायला आपलं सोपं पडेल? पी ऑफ 6. बरोबर. म्हणजेच काय बघा आता, मग पी ऑफ 6 काढणं सोपं पडेल ना. मग आता 0 to 5 पर्यंत लिहित बसण्यापेक्षा आपण काय करणार, आपण मगाशी एक रूल काय म्हटला प्रोबॅबिलिटीचा, प्रोबॅबिलिटी कधी हा 1 आणि 0च्या मध्येच असणार आहे. म्हणजे जर पी एक प्रोबॅबिलिटी असेल आणि काय म्हणूया क्यू दुसरा प्रोबॅबिलिटी आहे, की म्हणजे जर पी म्हटलं असेल पण काहीतरी होत आहे, म्हणजे होत आहे ची काय प्रोबॅबिलिटी असेल पी, होत नाही याची प्रोबॅबिलिटी असेल क्यू, तर दोघांची ऍडिशन काय होणार आहे इथं 1. ठीक आहे. म्हणजे समजा आपण काय म्हणूया ऍटमोस्ट फायचं जर मी म्हटलं असेल प्रोबॅबिलिटी पी असेल, ठीक आहे, आणि याच्या उलट म्हणजे याचा विरुद्ध जर कंडिशनचं प्रोबॅबिलिटी म्हटलं मी पी डॅश असेल, तर मी पी डॅश म्हणजे काय किंवा पी म्हणजे काय म्हणू शकतो, तर 1 मायनस पी डॅश. कळतंय? म्हणजे आता काय म्हटलं बघा, ऍटमोस्ट आहे, ऍटमोस्टला आपण काय म्हणणार, एक्स शुड बी लेस देन ऑर इक्वल टू 5 म्हणणार. बरोबर. म्हणजे काय होईल मग 0 आपलं टोटल एक्स किती आहे, जास्तीत जास्त ट्रायल्स किती आहेत, तर 6 आहेत. 0 1 2 3 4 5 हे काढून ह्यांचं ऍडिशन करण्यापेक्षा मी काय म्हणणार, हे सोडून काय राहिला, फक्त एक्स इक्वल टू 6 तो काढून त्याचा डेरिव्हेटिव्ह तो सॉरी तो एक्स इक्वल 6 साठी प्रोबॅबिलिटी काढून त्याला 1 मधनं मायनस करा, म्हणजे तुम्हाला हा कंडिशन मिळेल. कळलं काय मी काय म्हटलं, हे कळलं का? काय केले लक्षात आलं का? हो नाही काहीतरी सांगा. हे कळलं का कसं केलेलं आहे? येस, गुड. हे कोणाला कळलं नसेल सांगू शकता. कळलेलं आहे त्यांनी येस म्हणा, कळलं नसेल तर रिपीट म्हणा. ठीक आहे, येस आहे, कोणाचं काही रिपीट आलेलं नाहीये, म्हणजे सगळ्यांना कळलेलं असेल. ठीक आहे, तर हे कधी ओळखायचं आपल्याला, जास्त कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा कमी कसं करता येईल हे त्यात बघायचं. तुम्ही जर समजा एखाद्याने काय केलं असेल, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 पी ऑफ 2 पी ऑफ 3 पी ऑफ 4 पी ऑफ 5 केला तरी त्याचा आन्सर चुकणार नाही. त्याचा आन्सरही बरोबरच येणार, फक्त त्याला जास्त वेळ लागेल सॉल्व्ह करायला. त्यात मग काय केलं, कमी वाला पर्याय शोधला, की काय 0 पासून 5 ऍडिशन करण्यापेक्षा फक्त 6 चा फाइंड करूया. ठीक आहे, आणि त्याला मधनं 1 मधनं मायनस करूया, म्हणून काय म्हणलं आपण 1 मायनस पी ऑफ 6. आता फॉर्म्युलामध्ये टाकूया आपण व्हॅल्यू, तर काय हा असा फॉर्म्युला होता 6 म्हणजे काय म्हणणार, पुन्हा 1च मिळणार. काय म्हटलं मग दोन्ही सेम असेल तर 1 असतो. काय मिळेल 1 मायनस 1/64 किंवा काय म्हणणार हा 64 मायनस 1 63/64. ठीक आहे, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? एकदम सिंपल एक्झाम्पल होता, फर्स्ट एक्झाम्पल, त्यामुळे जरा तुम्हाला कन्फ्युजन वाटलं असेल काय डाऊट तर पुन्हा विचारा, नेक्स्ट बघाल तर नेक्स्ट बघू, नसेल तर रिपीट सांगा तर रिपीट सांगू. लगेच सांगा, कळलं असेल तर येस, परत सांगायचं असेल तर रिपीट. जर रिपीट करायचं तर कोणता पार्ट ते पण सांगा, फर्स्ट सेकंड थर्ड की सगळंच रिपीट करायचं. बर, कोण काय म्हणत नाही याचा अर्थ कळलंय असं मी मग गृहीत धरतो. ठीक आहे, येस येस, ठीक आहे, येस, गुड, सगळ्यांना कळलेलं आहे. सोपं. आता नेक्स्ट बघा, अ पेअर ऑफ डाईस इज थ्रोन 4 टाइम्स. आता पेअर म्हणजे काय, 2 डाईस एकदमच टाकतो आणि असं किती वेळा टाकतो आपण, 4 टाइम्स. ठीक आहे, आता मला सांगा, जेव्हा एक डाईस आपण टाकतो तेव्हा सॅम्पल स्पेस किती असतो, तर फक्त 6. म्हणजे काय 1 2 3 4 5 6. तसं जेव्हा आपण 2 डाईस एकत्र टाकतो तेव्हा सॅम्पल स्पेस किती असतो, 36. बरोबर, गुड. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल 11वीचं शिकलेलं होते की काय, एक टाकलं तर 6, 2 असेल तर 36, 3 टाकला तर 6/3, 4 वेळा टाकलं तर 4 टाकला तर 6/4, सो ऑन. ठीक आहे, आता तुम्हाला काय म्हटले, एका वेळी तुम्ही 2 डाईस एकदम टाकताय. ठीक आहे, आणि असं किती वेळा तुम्हाला टाकायचं आहे, 4 वेळा टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये एन दिलाय 4. पुढे काय म्हटलं बघा, इफ गेटिंग अ डबलेट इज कन्सिडर्ड सक्सेस. म्हणजे तुमचा सक्सेस काय, डबलेट. डबलेट म्हणजे काय, जे तुम्ही 2 डाय टाकाल त्या दोन्हीमध्ये सेम नंबर असेल त्याला म्हणतो आपण डबलेट. ठीक आहे, मला सांगा, एकदा तुम्ही जेव्हा 2 जोड टाकत आहात, ठीक आहे, म्हणजे एकात 1 पडला दुसऱ्यात 2 पडला किंवा एकात 1 पडला दुसऱ्यात पण 1 पडला, तर असं मला सांगा डबलेटचे प्रोबॅबिलिटी किती असतील किंवा डबलेट किती, सॅम्पल स्पेस किती असेल, डबलेटचे सॅम्पल किती असतील. जेव्हा तुम्ही 2 डाईस एकाच वेळी फेकत असाल तेव्हा डबलेट म्हणजे दोन्हीमध्ये सेम नंबर येतील असे किती सॅम्पल्स असतील.
6. बरोबर. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 असे टोटल 6 असतील. मग यामध्ये तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असणार 6/36. ठीक आहे. हे पहिलं नेहमी पेपरला येतो तसं आपण लिहिलेलं आहे. मग सक्सेस काय म्हटलं बघा 6/36 का 6 डबलेट किती असणार आहे एका वेळी 6 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 आणि टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय असणार आहे टोटल काय असेल टोटल 36 कारण का 2 डायस एकाच वेळी फेकलेला आहे. यातनं क्यू काय असणार 1 मायनस पी 1 मायनस 1/6 म्हणजेच मिळेल 5/6. ठीक आहे. हे पाठ लक्षात आला असेल सगळ्यांना पी आणि क्यू. आता तुम्हाला एन किती दिलाय काय सांगितलं 4 वेळा टाकायचं म्हणजे एन दिलाय तुम्हाला 4. ठीक आहे ना. आता काय म्हटलं इथं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एक्स दिलाय किती 2 हे आपण लिहिलं त्याच्यावर फॉर्म्युला काय असा असणार आहे. आता एक्स एन पण टाकलाय एन 4 आहे. ठीक आहे आणि एक्स कंडिशन काय म्हटलं किती असणार आहे टोटल 4 म्हणजे 0 1 2 3 4 5 काहीतरी असणार आहे. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस म्हणजे तुम्हाला हा छोटा एक डायरेक्ट तुम्हाला दिलाय 2 काय करणार फक्त पुट करा 4c2 1/6 रेस टू 2 5/6 रेस टू 4 मायनस 2 म्हणजे झाला हा सॉल्व्ह केला 4 इथे दिला 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल म्हणजे काय 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल मग एक 2 कॅन्सल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. ठीक आहे म्हणजेच वेळेला असेल वेळा 4 इंटू 3 2 फॅक्टोरियल लिहिला बघायचं 2 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय 2 इंटू 1 हा 2 ला 2 कॅन्सल 2 1 जा 2 2 जा हा होणार 6 इथे काय मिळेल बघा. ठीक आहे कळलं कसं बघा हा इथं कॅन्सल हा कॅन्सल याला हा 2 1 कॅन्सल झाला 2 मग 2 इंटू 3 झाला